नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पैसा मनी या अर्थशास्त्रातील दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आजपर्यंत आपण पैशाची व्याख्या, त्यानंतर वस्तुविनिमय म्हणजे काय, वस्तुविनिमयातल्या अडचणी, पैशाची गुणधर्म, पैशाचे प्रकार किंवा पैशाची उत्क्रांती याचा अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण पैशाची कामे काय आहेत किंवा पैशाची जी व्याख्या आपण पाहिली होती, आठवते का बघा, की जो पैशाची कार्य करतो त्याला आपण पैसा असं म्हटलेलं आहे. मग पैशाची कार्य कोणकोणती आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी पैशाची कामं जी आहेत ती आपल्याला 3 प्रकारे अभ्यासायची आहेत. एक आहेत प्राथमिक कामे, दुसरं आहे दुय्यम कामे आणि तिसरं आहे आनुषंगिक कामे. यापैकी प्राथमिक कामे आणि दुय्यम कामांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाची आनुषंगिक कार्य कोणती आहेत, आकस्मिक कार्य कोणती आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये आपण प्राथमिक कार्य कोणती आहेत, पैशाची प्राथमिक कार्ये, तर पहिलं आहे विनिमयाचं माध्यम. विनिमय म्हणजे देवाणघेवाण करण्याचं माध्यम. हे जे आहे तो पैसा महत्त्वाचं काम करत असतो. म्हणजे पैशाचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे विनिमयाचं माध्यम आहे. पैशाच्या आधारे वस्तूची खरेदी विक्री आपल्याला करता येत असते. आज आपण मार्केटमध्ये गेलो, पैसे असतील तर आपल्याला एखाद्या वस्तूची खरेदी करता येत असते किंवा एखादी वस्तू जर आपल्याला विकायची असेल तर त्या वस्तूची विक्री पण पैशाच्या आधारेच आपल्याला करता येते. म्हणजे देवाणघेवाणीचं माध्यम, विनिमयाचं माध्यम. पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती, आज पैसा अस्तित्वात आहे आणि आधुनिक अर्थव्यवस्था आहे. या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैसा विनिमयाचं माध्यम म्हणून महत्त्वाची भूमिका भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं काम करताना आपल्याला दिसून येतं आहे. म्हणून पैशाची जी भूमिका आहे, पैशाचं हे जे काम आहे विनिमयाचं माध्यम म्हणून खूप महत्त्वाचं असं काम आहे. प्राथमिक स्वरूपाचं हे काम आहे, कारण पैशाला सर्वात महत्त्वाचं हे काम करावं लागणार आहे. कारण त्या पैशाच्या आधारेच आपण कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री चांगल्या पद्धतीने करू शकतो. अर्थव्यवस्थेला गती द्यायची असेल तर त्यासाठी पैसा हे साधन जे आहे ते महत्त्वाचं असं साधन आहे. म्हणून विनिमयाचं माध्यम, देवाणघेवाणीचं माध्यम, अगदी आंतरराष्ट्रीय बाजार असेल, देशांतर्गत बाजार असेल किंवा राज्यातला बाजार असेल किंवा ग्रामीण भागातला जो बाजार असेल, यातील पैशाची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. कारण पैशामुळे ज्या अडचणी होत्या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये, त्या अडचणी दूर करण्याचं काम पैशाने केलेलं आहे. म्हणून देवाणघेवाणीचं माध्यम म्हणून पैशाची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसरं काम जे आहे, मूल्यमापनाचं साधन किंवा हिशोबाचं एकक किंवा हिशोबाचं परिमाण. वस्तू आणि सेवांची किंमत पैशामध्ये आपल्याला व्यक्त करता येत असते. एका पेनची किंमत 5 रुपये किंवा एका वडापावची किंमत 10 रुपये किंवा एका टेबलची किंमत 500 रुपये, मोबाईलची किंमत 5,000 रुपये. म्हणजे पैशामुळे वस्तूंच्या किमतीची आपल्याला तुलना करता येत असते. वस्तू आणि सेवांची किंमत आपल्याला पैशामध्ये व्यक्त करता येते आणि पैशामध्ये व्यक्त करत असल्यामुळे त्या वस्तूंची तुलना आपल्याला पैशामुळे वस्तूंच्या किमतीची तुलना आपल्याला करता येत असते. विविध चलनाद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येत असते. उदाहरण द्यायचं झालं तर भारतात आपलं चलन जे आहे ते रुपया आहे. अमेरिकेचं जे चलन आहे, संयुक्त अमेरिकेच्या संस्थानामधील चलन जे आहे ते डॉलर आहे. युनायटेड किंगडमचं चलन आहे पौंड आहे. जपानचं येन आहे. अशी वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी चलनं आहेत आणि त्या चलनाच्या माध्यमातून आपण त्या देशातील मूल्यमापनाचं काम पैसा करताना दिसून येत आहे. सर्व प्रकारचे उत्पन्न, देशातला खर्च असेल, मालमत्ता असेल, देणी असतील, ती पैशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला व्यक्त करता येतात. म्हणजेच हिशोबाचं परिमाण जे आहे, एकक जे आहे किंवा मूल्यमापनाचं साधन म्हणून पैशाची जी भूमिका आहे ती खूपच महत्त्वाची आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये सांगितलं मी मगाशी की एका पेनची किंमत 10 रुपये आहे किंवा दुसरा एखादा कंपनीचा पेन असेल तर त्याची किंमत 15 रुपये, 20 रुपये. मग एकाच पेनची किंमत 10 आहे, दुसऱ्या पेनची किंमत 15 रुपये. याच्यामध्ये काय बदल आहे? म्हणजे पैशामुळे वस्तूच्या किमतीची तुलना आपल्याला करता येत असते. वेगवेगळ्या कंपनीच्या आज नवीन टी व्ही आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आहेत. या वेगवेगळ्या कंपनी ज्या आहेत त्या मोबाईल कंपन्यांच्या किमती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि ज्या किमती आहेत त्या किमतीची तुलना आपल्याला पैशामुळे करता येत असते. म्हणजे मूल्यमापनाचं साधन पैसा करताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा हिशोबाचं परिमाण जे आहे, हिशोब करण्याचं साधन, एका मोबाईलची किंमत किती आहे किंवा एका पेनची किंमत किती आहे, ही पैशामध्ये आपल्याला पैसा हे साधन उपलब्ध असल्यामुळे व्यक्त करता येत आहे. म्हणून पैसा हे हिशोबाचं परिमाण आहे किंवा मूल्यमापनाचं साधन म्हणून पैशाची जी भूमिका आहे ते महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक जगामध्ये प्रत्येक देश आहे त्या देशाचं चलन वेगवेगळं आहे.
आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उदाहरणार्थ भारताचा अमेरिकेशी व्यापार असेल तर $1 बरोबर किती रुपये, जवळजवळ आज 74-75 रुपये $1 आपल्याला मोजायला लागतात. म्हणजे भारतातला रुपया जे आहे त्या रुपयाचं रूपांतर आपण डॉलरमध्येही करू शकतो. म्हणजे हिशोबाचं परिमाण जे आहे ते त्या त्या देशाचं वेगवेगळं जरी असलं तरी मूल्यमापनाचं साधन किंवा हिशोबाचं परिमाण म्हणून पैशाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. ही दोनच कामं प्रामुख्यानं प्राथमिक कामं आहेत, विनिमयाचं माध्यम आणि दुसरं आहे मूल्यमापनाचं साधन किंवा हिशोबाचं परिमाण. आता दुसरं पैशाची दुय्यम कार्य कोणकोणती आहेत, तर पैशाची दुय्यम कार्य 3 आहेत. त्यातलं पहिलं कोणतं आहे तर एक आहे विलंबित देणी देण्याचं साधन. आता विलंबित देणी देण्याचं साधन जे आहे विलंबित देणी देण्याचं साधन म्हणजे काय तर भविष्य काळातील देणी देण्याचं साधन. म्हणजेच भविष्यात आपल्याला जी काही देणी द्यायची आहेत, उदाहरणार्थ आपण कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे वस्तू विनिमय व्यवस्थेमध्ये कर्ज घेणं सोपं होतं परंतु त्याची परतफेड करणं खूप अवघड असायचं. कारण वस्तू विनिमयामध्ये पैशाचा वापर म्हणून धान्य गुरे या स्वरूपातलं कर्जाचा वापर आपण जर केला तर जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंबित देणी असं म्हटलेलं आहे. आणि धान्य गुरं हे जे आहेत हे भविष्यकाळात त्याची परतफेड करताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असायच्या. पण पैसा हे साधन देणी देण्याचं आहे. आज पैसा हे साधन असल्यामुळं पैशामुळं कर्ज देणं आणि कर्ज घेणं आज सोपं झालेलं आहे. म्हणजे विलंबित देणी देण्याचं भविष्यकाळातील देणी देण्याचं साधन जे आहे ते साधन म्हणून पैशाने ही जी समस्या होती वस्तू विनिमय पद्धती ती सोडवण्याचा प्रयत्न पैशाने केलेला आहे. म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कर्ज घेता येतो पण त्याची परतफेड करता येत नव्हती. पण आज पैसा अस्तित्वात असल्यामुळं कर्ज घेताही येतं आहे आणि त्याची परतफेडही करता येतं आहे, कर्ज देताही येतं आहे. कारण पूर्वी वस्तू होत्या, धान्यांचा वापर किंवा गुरांचा वापर पैसा म्हणून केला गेला. मग एका गायच्या मोबदल्यात किती कर्ज द्यायचं किंवा किती धान्य द्यायचं याचं प्रमाण खूप अवघड होतं. वस्तू नाशवंत होत्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या नव्हत्या, साठा करता येत नव्हते. आज तशी अवस्था राहिलेली नाही. म्हणजे भविष्य काळातील देणी देण्याचं साधन म्हणून पैसा जो आहे हे महत्त्वाचं काम करताना दिसून येतं आहे. म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये जी अडचण होती भविष्य काळातील देणी देण्याच्या संदर्भातली ती देणी देण्याचं काम पैशामुळं आपल्याला सहजरित्या करता येत आहे. हे पैशाचं दुय्यम कार्य आहे. त्यानंतर दुसरं आहे मूल्य संचयाचं किंवा संपत्ती साठवण्याचं साधन. पैसा हा मूल्य संचयाचं काम करत असतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जात असतो आणि हे बचतीमुळे आपल्याला शक्य असतं. या ठिकाणी प्राध्यापक लॉर्ड जे.एम. केन्स यांनी असं म्हटलेलं आहे की पैसा हा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांच्यातला दुवा आहे. म्हणजे आज जो काय वर्तमान काळ चालू आहे आणि येणारा जो काय भविष्यकाळ आहे यांच्यातलं महत्त्वाचा दुवा म्हणून पैशाची ओळख ही महत्त्वाची आहे. कारण पैसा असेल तर आपण बचत करू शकतो, बचत झाली तर गुंतवणूक होईल, आर्थिक विकास होईल. म्हणजे भविष्याची गुंतवणूक जी आहे ती पैशामुळेच आपल्याला बचतीमुळेच शक्य होणार आहे. म्हणजे भविष्यात आपल्याला संपत्ती साठवायची असेल तर ती पैशाच्या स्वरूपामध्ये आपण साठवणूक करू शकतो. पूर्वी पैसा साठवता येत नव्हता. वस्तू विनिमयामध्ये दगडांचा किंवा आपण ज्या ज्या वस्तू आपण पैसा म्हणून वापरलेल्या आहेत, शंख, शिंपले, कवड्या यांचा मोठ्या प्रमाणात साठा करता येत नव्हता. धातूच्या तुकड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करता येत नव्हता. आज पैसा अस्तित्वात असल्यामुळं पैशाचा साठा अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो आहे. कागदी पैसा दीर्घकाळ टिकतो आहे. त्याही पुढं धनादेश एक आहे. बँकांचं स्वरूप प्राप्त देशामध्ये आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये झालेलं आहे. पैसा तुम्ही बँकेमध्ये व्यवस्थितरित्या जपून ठेवू शकता, त्यानंतर पाहिजे त्यावेळेस तो काढू शकता. म्हणजे लोकांना बचतीची सवय आहे, बचतीतून गुंतवणुकीची निर्मिती होणार आहे, म्हणजेच भांडवलाची निर्मिती होणार आहे. म्हणजेच भविष्यकाळ जर आपल्याला उज्ज्वल घडायचं असेल तर त्यासाठी मूल्य संचय, संपत्ती साठवण्याचं काम जो आहे पैसा आहे तो चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला दिसून येतं आहे असं केन्स यांचं मत आहे. म्हणजेच मूल्य संचयाचं किंवा संपत्ती साठवण्याचं काम, दुय्यम स्वरूपाचं काम जे आहे तो पैसा करताना आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतर तिसरं आहे मूल्य हस्तांतरणाचं साधन. पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संपत्तीचं किंवा पैशाचं हस्तांतरण करता आपल्याला येत आहे.
स्थावर मालमत्ता असेल, इमारत असेल, प्लॉट असेल, दुकान असेल, शेतजमीन असेल इत्यादीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येत आहे. आता या ठिकाणी संपत्तीचं हस्तांतरण करणं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं. पैशामुळं आपल्याला ते सहज शक्य आहे. पूर्वी पैसा नव्हता तर संपत्तीचं हस्तांतरण करता येत नव्हतं. आज पैसा आहे, पैशामुळं आपल्याला एखादी स्थावर मालमत्ता असेल किंवा तुमचं घर असेल किंवा एखादं दुकान असेल, प्लॉट असेल, मुंबईमध्ये तुमचं दुकान आहे, तुम्हाला आता मुंबईत राहायचं नाही आहे, कोरोना आहे, मग तुम्हाला गावाला जायचं आहे, मग त्यासाठी तुम्ही मुंबईतलं दुकान विकून गावीसुद्धा एखादं घर म्हणा, दुकान म्हणा, त्या ठिकाणीसुद्धा नवीन घेऊन सुरू करू शकता. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं साधन, खरेदी विक्री करण्याचं साधन कोण करता येतो? तो पैसा करतो आहे. म्हणजे पूर्वी पैसा नव्हता तर संपत्तीचं हस्तांतरण मोठ्या प्रमाणात करता येत नव्हतं. आज पैसा अस्तित्वात आहे, त्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संपत्तीचं हस्तांतरण चांगल्या पद्धतीने करता येत आहे. हेही पैशाचं काय आहे? दुय्यम कार्य आहे. आज आपण पैशाची प्राथमिक कामं आहेत ती दोन, एक विनिमयाचं माध्यम आणि दुसरं मूल्यमापनाचं साधन किंवा हिशोबाचं परिमाण. त्यानंतर पैशाची दुय्यम कार्ये कोणकोणती आहेत? तर एक आहे विलंबित देणी देण्याचं साधन, दुसरं आहे मूल्य संचयाचं साधन आणि तिसरं आहे मूल्य हस्तांतरणाचं साधन. या 3 कामांचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे प्राथमिक कामे आणि पैशाची दुय्यम कामे कोणकोणती आहेत याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये पैशाची आनुषंगिक कामं कोणकोणती आहेत आणि काळा पैसा म्हणजे काय याच्यावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.